माझी झाली या जीवाला घाई, मन हेच गीत गाई, हवी एक सासूबाई जशी असते ग आई, हवी एक सासूबाई। सासु सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः, नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई। आबा, या बाई कोण आहेत? काय झालं, मी जात होतो तेव्हा यांच्या अंगावर चिखल उडला। ओ गप्पा नंतर मारा, मला वेळ नाही, आधी वॉशरूम दाखवा लवकर। हो हो, आय एम सॉरी। मीरा, बाळा यांना वॉशरूम मध्ये घेऊन जा। हो हो हो, या माझ्यासोबत जा। असं काय बघताय माझ्याकडे? हा टॉवेल, मी साडी घेऊन येते। नाही नाही, साडी नको, मी साडी नेसत नाही। तुमचे कपडे खूप खराब झाले। असू दे, मी घाईत आहे, निघू दे, मला जाऊ दे। मी भुरटा चोर असल्यासारखं काय बघतोयस माझ्याकडे? पाहतोय तुम्ही फार्म हाऊस वर जाणार होतात ना, परत का आला? का? त्या तिच्यासाठी। तिच्यासाठी? अरे त्या बाईसाठी रे। अच्छा, बाईसाठी। अरे माझ्या गाडीमुळे तिच्या अंगावर चिखल उडला, ती फ्रेश होतीये, मी जस्ट कर्टसी म्हणून तिला घेऊन आलोय, बाकी काही नाही। बघू नकोस माझ्याकडे असा। झालं ना आता आणून, मग निघा फार्म हाऊस वर। तो जातोय ना। ती वॉश घेऊन आली की तिच्याच बरोबर। अच्छा, फारच काळजी हो तुम्हाला त्या बाईची। अरे काळजी काय, कर्टसी एवढं असेल ना तर ती आल्यावर तू जा हवं तर तिच्या बरोबर आणि आपली गाडी घेऊन ये। मी कशाला जाऊ? माझा काय संबंध आहे त्या बाईशी? नाहीये ना, मग कशाला बोलतोयस? तू निघ ना, मला डिस्टर्ब। थँक्स। अय्या, तुम्ही? मी मगाशी ओळखलंच नाही तुम्हाला, आणि तुम्ही इथे कशा काय? मी तुझं नाव ऐकून आले इथे आणि ओळखलं नाहीस म्हणजे? हा, चिखल होता ना तोंडाला म्हणून ओळखलं नसेल। चिखल कसं काय लागला? तुझे सासरे ड्रायव्हिंग करता येतं का त्यांना? सगळे कपडे घाण करून ठेवले। आय एम सो सॉरी। मला मुलांना आणायला जायचं होतं, आता पोरं वाट बघत असतील माझी। पोरांना आणायला जायचं म्हणजे? माझं काम आहे ते, मी मुलांसाठी पिकअप व्हॅन चालवते। फार जबाबदारीचं काम असतं मुलांची ने-आण करायचं म्हणजे। आपण इतक्या वेळेला भेटलो, मी नावच नाही विचारलं। तुमचं नाव? गायत्री देशमाने। तुम्ही अशा बाहेर जाऊ नका, ते बरे नाही दिसत आहे। मी शॉल घेऊन येते तुमच्यासाठी। पटकन ये, मला उशीर होतोय, लवकर। गेलं का सगळं? अगं बसली कायस, लिहायला घे ना। आणि किती घाण अक्षर ते। ये ऋषिका काला, ऋषिका काला, आता प्ले टाइम। ये एक मिनिट, कुणीही कुठेही जायचं नाही, अभ्यास करा चला। पण आई, आमचं ठरलंय ना स्विमिंगला जायचंय। इथे मीच बुडतोय, मी काय यांना स्विमिंग शिकवणार ना? बरं, तुमचा अभ्यास झालाय का? पण तरी मला ना आता तुमच्या आई बाबांशी खूप महत्वाचं बोलायचंय। ओके, ते बोलणं झालं की आपण जाऊ परत। तुम्ही आता अभ्यासाला बसा परत, जा। दादा, आबांविषयी बोलणार असेल तर मुलींसमोर नको। तुम्ही एक काम करा, तुम्ही बाहेर जा बरं खेळायला। अरे नको, तूच ये ना बाहेर।
अहो पाहिलं किती आतुरतेने वाट पाहतायत त्या बाईची. आत गेली ना ती. आय डोंट बिलीव्ह दिस यार. कमाल आहे. काय बघताय का तुम्ही? हळू. सॉरी, काय बघताय? आम्ही काही बघत नाही आहोत. मग आबा वाट पाहतायत त्या बाईची, ते आम्ही पाहतोय. कधी पाहिलं होतं का आबांना? कमाल आहे. मला काय वाटतं माहितीये का, आबा त्या बाईंची वाट पाहत नाहीयेत. मग त्यांना उशीर झालाय ना, म्हणून डिस्टर्ब झाले असावेत ते. शक्य आहे. कसं आहे विघ्नेश, वृषभ रास आहे ना त्यांची. उशीर वगैरे झाला ना असा की या राशीची माणसं ना अशी पॅनिक. काय बोलतोय? खरंच होतं. अरे उशीर झाला तर मग आपण आपलं जावं ना. वाट पाहायची काय गरज आहे ती बाहेर यायची? हा ऋषी पण ना त्याच्या तू हळू बोल, तू हळू बोल. तू पण ना तुझ्या बायकोच्या नादाने ना काहीही बोलायला लागलायस. मी अरे साधी गोष्ट आहे ऋषी. हे बघ, समजा ती आपली होणारी आई. हे कोणी ठरवलं? नाही, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की समजा ती जर आबांची होणारी बायको असेल तर असू दे ना. आणि तसं जर खरंच असतं काही तर त्यांनी त्या बाईची आपल्याशी ओळख करून नसती का दिली? हा बघ, ओळख. एवढी हिंमत हवी ना त्यांच्यात. ऋषी, त्यांनी जी काही हिंमत दाखवायची ना ती पार्टीत दाखवून झाली. एक्झॅक्टली. काय रे, काय चाललंय तुम्हा तिघांचं? काही नाही आबा. हा ऋषी काय म्हणत होता की मी कुठे? हो मी नाही. हा विघ्नेश जरा. अरे हे काय तुम्ही आबा मी काहीच म्हणत नव्हतो. हे बघा, या दोघांचं चाललं होतं की आपण काही सांगतोस का? नाही ऍक्च्युली काय ना बाब, मी सांगतो. हे पहा, हा आपला प्रथमेश दादा आहे ना, त्याला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं तुमच्या व्हील बद्दल. ओणवं उभं करी ना एकेकाला. खबरदार पुन्हा व्हीलचा विषय कोणी घरात काढला तर. बरं ठीक आहे, मग आपण लॉन मध्ये जाऊया. विघ्नेश, काय चाललंय? लॉन मध्ये नाही, आपापल्या खोलीत जा. तुला ऐकू नाही आलं का रे? थँक्स. तुम्ही हसताय का? नाही काय नाही, मला ते मगाच आठवलं. तुझे सासरे काय ओरडले मी त्यांना माहितीये. घाबरले. साधे बोळेच वाटतात जरा. देव माणूस आहेत ते. कुणाला प्रॉब्लेम मध्ये नाही बघू शकत. स्वतःचे सगळे त्रास विसरून लगेच मदतीला जातात. आता हेच काय तुम्हाला काहीतरी सांगत होतीस, हेच बघा ना. म्हणजे काही नाही. आबा खूप चांगले आहेत, एवढंच म्हणायचं. फार जीव दिसतोय तुझा सासरी बुवांवर. नावापुरते सासरे, बाबांसारखे आहेत मला ते. आणि त्यांचा सगळा चांगुलपणा त्यांच्या मुलांमध्ये उतरला. मीरा, एक मिनिट. हा मीरा. काय रे? नाही काही नाही, मी जरा बाहेर जाऊन येतो. आता एक मिनिट, कुठे चाललाय? अगं माझं जरा महत्वाचं काम आहे, मी आलोच. तुला आलं की भेटतो. अरे हो, पण चल मी पण निघते. हा हो. फ्रेश झालात ना तुम्ही? चला मीरा, मी जाऊन येतो. माझी गाडी तिकडे, तेवढी घेऊन येतो. चला. चला मी येते. मला तर असं वाटतंय ना कॅश, या ऋषीला बहुतेक वेड लागलाय आता.
मला म्हणत होता की आबांबरोबर जी बाई आली आहे ती तुमची सासू असणार आहे. आबांची अशी चॉईस असू शकते असं वाटत नाही रे. म्हणजे एनिवेज मला काही फरक पण पडत नाही. पण विघ्नेश, काय? मला एक गोष्ट कळत नाहीये. आबा कधी कुठल्या बाईशी बोलत असताना नजर वर करून पण बोलत नाही. आणि आता तर असं फ्रेंडली असल्यासारखं दाखवतात ना, काही कळत नाही बुवा. पण किती काही झालं ना तरी मी माझा हट्ट सोडणार नाही. मग त्यांनी सासू आणू किंवा त्या सासूची सून, पण एवढं मात्र नक्की, मी इथे राहणार नाही. फिनिश. मम्मा, पप्पा, मी बघितलं त्या आजीला. आजीला? कुठल्या आजीला? तीच आम्हाला शाळेपाशी भेटली होती ना. आबा आणि तिचं भांडण पण झालेलं. कॅश हा काय बोलतोय, मला काहीच कळत नाहीये. म्हणजे आबांनी आपली ओळख नाही करून दिली, नातवंडांची करून दिली. हे मला एक गोष्ट सांग, ही बाई तुला भेटली कुठे? आपल्याकडे आली होती ना आता. आजोबा तिला सोडायला गेले आहेत. दादा, दादा, हे कुठे कोणी दिसत का नाहीये? थांब, मी जरा दादाला हाक मारतो. प्रथमेश दादा, दादा पटकन खाली ये जरा. हे गेलेत कुठे? अरे काय झालं विघ्नेश, का ओरडाओरडा करतोय? कुठे आग लागली आहे का? अरे आग लागायचीच वेळ आली आहे. ऋषी म्हणतोय ते बरोबर आहे. त्या बाईला आबांनी आपलं हे घर दाखवायला इथे आणलेलं असणार आहे. काय? हो. अरे इथे एवढं बोलण्यापेक्षा आपण बाहेर जाऊन बघूया ना. हो चल 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 चल. त्या गेल्या बाई? हो, हे काय आत्ताच? पण तुम्ही का असे धावत आलात? त्यांना पाहिला. तुम्ही भेटला नाहीत त्यांना? अरे माझं चुकलं. मी ओळख करून द्यायला हवी होती ना. ओळख? ओळख कशाला? नाही नाही, पण ओळख करून देण्या एवढ्या होत्या कोणत्या? सासूबाई. सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः. बस 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 बस, माझी गाडी समोरच आहे. थँक्यू. आणि पुन्हा एकदा सॉरी. असू दे, ठीक आहे. म्हणजे मी मुद्दामून नाही केलं ते. कळलं मला ते. ठीक. नाही, कोणीतरी भलतेच आहे. पण तुमची शॉल. नाही नाही नाही, असू द्या, नंतर द्या. चालेल. हो. थँक्स. निघा तुम्ही. हो. काय अच्छी काय असं काय उभा आहेस? आणि काय चाललं होतं मगाशी तुमचं? अरे काय वाईट बोललो मी? वहिनी सुंदर आहेत, या वयातही तू छान वहिनी पटवलेल्या आहेस. तुझं चॉईस उत्तम आहे.
अरे हे बाबा, त्या वहिनी नाहीयेत रे. ती बाई मला सोडायला आली होती, याच्या पलीकडे काही नाही. ए उगाच भाव कशाला खातो. जाऊ दे, सांगायचं नसेल तर नको सांगू. अरे आम्ही काही तुझ्या लव्ह स्टोरी मध्ये रणजित आणि प्रेम चोप्रा बनून येणार नाही आहोत. नाही नाही, पण यू आर लकी आहे विनय. अरे तू बघतो नंतर तुमच्याकडे प्रेम चोपडा आणि रणजित. अरे शी, जोडा मस्त आहे की नाही? म्हणजे कुणाबद्दल बोलताय तुम्ही? अरे तुझ्या होणाऱ्या आईबद्दल बोलतो राजा. तुम्ही पाहिलं त्या दोघांना एकत्र? नाही पाहिलंस? नाही म्हणजे मला आश्चर्य आहे. काय म्हणा, पण विनाची रोमॅन्टिक सवय अजून गेलेली नाहीये छुपके छुपके रोमांस करायची. अरे मला तर राजेश खन्ना आणि शर्मिला टागोरची आठवण झाली. पण खन्ना कुठे लपवायचा. मीरा, ए मीरा, मीरा 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 मला मला खरं सांग. हे बघ तू जे आता सांगितलंस ते खरंच आहे का? म्हणजे ज्या आता आल्या होत्या त्या बाई आमच्या सासूबाई. काय? हा म्हणजे म्हणजे आपली सावत्राई काय? अहो बघितलं ना, झालं ना कल्याण. छान. म्हणजे त्या बाई घरी पण येऊन गेल्या आणि तुम्ही नुसते आ वासून बघत राहिलात. अगं पण काहीतरीच काय, आबांनी कुठे काय सांगितलं होतं आम्हाला, मग आम्हाला कसं कळणार? हा म्हणजे शेअर मार्केट बद्दल कसा अंदाज बांधत बसतात तसे आम्ही आपले अंदाज बांधत बसलो होतो. मग कशा वाटल्या तुम्हाला तुमच्या सावत्राई? मीरा, म्हणजे त्या बाई आमच्याशी खरंच सावत्राईसारखं वागणार? काय? सॉरी नाही, पण मी गंमत करत होते. काय? खरंच ही माझी मस्करी होती. पण नाही, मला काय म्हणायचंय, तुम्ही सगळे हा विचार नक्कीच करू शकता की आमच्या होणाऱ्या सासूबाई किंवा तुमच्या सावत्राई अशा असल्या तर. म्हणजे ती बाई ह्या घरात आली म्हणजे सगळं काही फिनिश. आम्ही नाही घाबरत कोणाला, हे घाबरतात. हे चल मी नाही घाबरत कोणाला. काय रे? हा म्हणजे मला फक्त जराशी भीती वाटली की. अच्छा, हे त्या बाईला घाबरत नाहीयेत, लोक काय म्हणतील याची भीती वाटते नाही का? एक्झॅक्टली. हा. ओ अच्छा, ते फारसे इम्पॉर्टंट नाहीये. तुम्हाला बाकी काही प्रॉब्लेम नाहीये ना? झालं तर आपण आबांना सांगूया, तुम्ही बिनधास्त लग्न करा. काय 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 प्रथमेश दादा, बरोबर बोलले ना मी? काय भाऊजी, काय मी बरोबर म्हणाले ना? संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई